आहोत। लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आरोपी चेतन चौधरीला लोहगडावर आणलं गेलेलं आहे। केतनचा फायबर डमी पुतळा लोहगडावरून फेकण्यात आलेला आहे। केतनच्या वजना आणि उंचीचा एक फायबर डमी किल्ल्याखाली 300 फुटांपेक्षा जास्त खोल असलेल्या एका खड्ड्यामध्ये फेकून देण्यात आला। केतन अग्रवालच्या हत्येचं सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। तर कशा पद्धतीने हे सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे ते पाहतोय आपण। केतनचा एक फायबर डमी तयार करण्यात आलेला होता आणि म्हणजे केतनच्याच उंचीचा वजनाचा हा फायबर डमी तयार करण्यात आला आणि ज्या ठिकाणावरून केतनला ढकलण्यात आलेलं होतं त्याच ठिकाणावरून हा डमी ढकलण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्या सोबत आहे। चैत्राली, केतनच्या हत्येचं हे आज सीन रिक्रिएशन पुन्हा एकदा करण्यात आलेलं आहे आणि आज हे रिक्रिएशन करताना केतनच्या वजनाचा उंचीचा एक फायबर डमी तयार करण्यात आलेला होता आणि केतनला ज्या ठिकाणावर ढकललेलं होतं तिकडनंच हा डमी ढकलून देण्यात आला होता। अशा पद्धतीचं आज हे रिक्रिएशन झालेलं आहे। तर आपण पाहतोय की सकाळी 7:55 वाजता पोलीस लोहगडावरती आणलं आणि त्यानंतर जे आहे ते घेऊन कोणत्या पर्सन गेला कोणत्या तर आज चेतनला लोहगडावर आणलं गेलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे सीन रिक्रिएशन या ठिकाणी केलेलं आहे। धन्यवाद चैत्राली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।